सागर भगवान पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. आपल्या घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी जबरी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्याचे 2-3 प्रकार घडलेले होते. त्या अनुषंगाने आणि तसेच आमच्या अमावस्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आम्ही चेकिंग करत होतो. त्यावेळी आम्हाला एका नारोडी फाट्याच्या आसपास 3 संशयित इसम आढळून आले होते. त्यांच्याकडे मोटरसायकल जी होती त्यांना नंबर प्लेट वगैरे नाही. आम्हाला थोडासा त्यांच्यावर संशय आल्यावर आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 2 इसम पळून गेले आणि 1 इसम आपल्या ताब्यात मिळाला. त्यावेळी त्यांच्याकडे जी मोटरसायकल होती त्याला दोन्ही बाजूला नंबर प्लेट नाही आणि तसेच एक कटावणी वगैरे पण त्याच्याकडे मिळाली आणि जो काही इसम मिळून आलेला होता त्याच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यावेळी त्याच्याकडं त्यानं सांगितलं की आम्ही घरफोडी चोरी करायसाठी आलेलो होतो. आणि हे झाल्यानंतर आपण लगेच त्या अनुषंगाने सगळी चौकशी केली. त्यावेळी हा जो आम्हाला एक प्रथम जो सुनील मध्ये म्हणून जो इसम मिळून आलेला होता त्याचा रेकॉर्ड चेक केलं तर त्याच्याकडे 2016 साली अल्पवयीन असताना त्याच्यावरती गुन्हा दाखल होता शिक्रापूर पोलीस स्टेशनला. आणि मग त्या अँगलनं आम्ही तपास केला, त्यांची गुन्ह्याची पद्धत वगैरे लक्षात घेतला. मग त्यांच्याकडं आपल्या आजूबाजूच्या सगळ्या परिसराची आणि याची चौकशी केली. त्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की त्यांनी आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कानसे आणि आमुंदी या गावामध्ये 2 जबरी चोरी आणि घरफोडी केलेली लिस्ट बनवली. ते झाल्यानंतर आम्ही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मदत घेतली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुद्धा सखोल त्यांच्याकडे आरोपींच्याकडे चौकशी केली आणि त्यातील जे 2 पळून गेलेले होते त्यातला एक आरोपी आपल्याला मिळून आला. एक आरोपी अद्याप फरार आहे आणि त्या अँगलनं आपण सगळा तपास करून त्यांना अटक केली. अटक केल्यानंतर जवळपास आपण त्यांच्याकडून गाडी आणि दागिने आणि गुन्ह्यात वापरलेला हत्यार सर्व रक्कम असं जवळपास 63,000चा मुद्देमाल आपण जप्त केला. आणि आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनकडचे 2 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत ते गुन्हा रजिस्टर नंबर 183/25 आणि गुन्हा रजिस्टर नंबर 188/2025. 2 आरोपींना पोलीस कस्टडी घेतल्यानंतर सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि आमचे बाकी टीमच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून आपण उर्वरित आरोपीचा देखील शोध घेऊन तपास करत आहे. या गुन्ह्याचा सध्या तपास या दोन्ही गुन्ह्यांचा PSI पवारसाहेब यांचे आणि पोलीस हवालदार सुरकुले हे करत आहेत. माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.